बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। भाजपशी जवळीक फायद्याची ठरली नाही असं मनसेच्या उमेदवारांचं मत असल्याचं कळत आहे। बहुतांश उमेदवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्याची माहिती आहे। काही ठिकाणी भाजपच्या अंतर्गत मदतीचीही अपेक्षा होती असं मनसेचे नेते म्हणतात। तर शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची बैठक संपलेली आहे आणि या बैठकीमधून बैठकीमध्ये राज ठाकरेंना उमेदवारांची मतं त्यांनी जाणून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये काही आमदार जे उमेदवार होते आमदार होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते, मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये आणि या पार्श्वभूमीवरची मंथन बैठक झालेली आहे मनसेची। त्याच्यामध्ये राज ठाकरे यांच्या उमेदवारांनी खंत बोलून दाखवल्याची माहिती समोर येते। भाजपशी जी जवळीक दाखवलेली होती राज ठाकरेंनी, आपल्या पाठिंब्यावर भाजपचा मुख्यमंत्री होणार असं राज ठाकरे म्हणत होते, तर ती जवळीक फायद्याची ठरली नाही असं मनसे उमेदवारांचं मत आहे आणि त्याविषयी मंथन मनसेच्या या बैठकीमध्ये झाल्याची माहिती आहे। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल, मनसेच्या उमेदवारांची बैठक होती, नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आणि दुसरं म्हणजे भाजपसोबत जी जवळीक दाखवलेली होती राज ठाकरेंनी त्याचा काही फायदा झाला नाही असं उमेदवार म्हणताना दिसतायत, अशी माहिती बाहेर येते। काय काय चर्चा झाली आहे, काय म्हणणं आहे मनसेचं, कशा पद्धतीने मंथन झालंय? नक्कीच एकीकडे आपण पाहतोय महायुतीच्या सत्ता स्थापनेची हालचाल सुरू आहेत, तर दुसरीकडे आपण पाहतोय की मनसेच्या गोटात देखील पक्षामध्ये देखील मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलेला आहे। आपण पाहतोय की मनसेच्या उमेदवारांची राज ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आपण पाहतोय सगळेच मनसेचे उमेदवार यासोबतच प्रमुख नेते जे आहेत उपस्थित होते, मात्र एकही जागा जी आहे ती निवडून आलेली नाहीये। मनसेचा ज्या पद्धतीत पराभूत झालेला आहे, जे उमेदवार पराभूत झालेले आहेत ते आज शिवतीर्थावरती दाखल झालेत, मात्र एकूणच आपण पाहतोय की या उमेदवारांकडनं राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये भाजप सोबत जाणं हे चुकीचं होतं अशी नाराजगी देखील उमेदवारांकडनं व्यक्त करण्यात आलेली आहे। यासोबतच ईव्हीएम मशीन संदर्भात देखील काही प्रश्न जी आहेत ती या उमेदवारांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मांडलेली आहेत। त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीत आपण पाहतोय की मनसेने बिनशर्त पाठिंबा ज्या पद्धतीत भाजपला दिला होता हा कुठेतरी फॉल्ट ठरलेला आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्या पद्धतीत मनसेसोबत जी जवळीक वाढली होती त्याचा कुठेही फायदा झालेला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे आता सत्तेत आल्यानंतर भाजप मनसेला कशा पद्धतीत सत्तेमध्ये वाटा देते की नाही, कारण यापूर्वी जी चर्चा रंगली होती की मनसेला देखील युतीमध्ये घेतील अशी चर्चा सुरू होती आणि त्याच अनुषंगाने मनसेकडनं राज ठाकरेंनी जे आहे बिनशर्त पाठिंबा जो आहे तो भाजपला दिला होता, मात्र आता भाजप 133 जागांवरती निवडून आलेले, त्यामुळे बहुसंख्या आहे आणि सत्ता स्थापन करण्यासाठी मनसेसारख्या घटक पक्षांची त्यांना आता गरज नाहीये। त्यामुळे आता जी चर्चा सुरू होती ज्या पद्धतीत मनसेला युतीमध्ये आल्यानंतर थोडा वाटा जो आहे तो देण्यात येईल, पण मात्र आता ह्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की मनसेला युतीकडनं काही जागा दिली जाते की नाही हे पाहणं प्रामुख्यानं बघणं महत्त्वाचं राहील। पण दुसरीकडे ज्या पद्धतीत उमेदवारांनी जी नाराजी व्यक्त केलेली आहे या नाराजीच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरेंनी या उमेदवारांना काय सूचना केल्यात, काय मार्गदर्शन केलं, आता हे पाहणं महत्त्वाचं राहील। काही वेळेतच जे प्रमुख नेते आहेत शिवतीर्था बाहेर येतील आणि माध्यमांशी बोलतात का, काय माहिती मिळते का, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। फरा निश्चित असं मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।